शिवसेनेच्या वतीने सध्या युवा विजय महाराष्ट्र दौरा सुरू आहे। शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचा राज्यव्यापी झंझावात दौरा सुरू आहे। त्याचप्रमाणे घर तिथे शिवसैनिक गाव तिथे शिवसेना या संकल्पनेद्वारे युवा सैनिकांकडून गावोगावी शिवसेना संघटनेची बांधणी करणे, त्यासोबत शिवसेना पक्षाचे सदस्य होण्याकरता सदस्य नोंदणी सुरू आहे। शिवकार्य सदस्य नोंदणीसाठी युवा सेनेचा हातभार असावा या उद्देशाने युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील झंझावाती दौऱ्यामध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघात दौऱ्यादरम्यान ओझर येथे जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळा येथे भेट देऊन शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। त्यासोबत छत्रपती शिवाजीनगर, इंदिरा गांधी चौक, समर्थनगर, आर के कॉलनी, आझादनगर, सायकडा फाटा येथे युवा सेनाचे शाखा उद्घाटन करण्यात आले। यावेळी युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य अभिषेक चौधरी, सिद्धेश अभंगे, स्वराज्य पाटील, हर्षदा गायकर, ओंकार पाटील या पदाधिकाऱ्यांसोबत युवा सेना जिल्हा प्रमुख सिद्धांतजी अहिरे, मार्गदर्शक प्रदीपभाऊ अहिरे तसेच युवा सेना विस्तारक अनिकेत खुटे, उपजिल्हा प्रमुख श्रीकांत कातकाडे, शुभम आव्हाड तालुका संघटक, त्याचप्रमाणे यश रासकर ओझर शहर प्रमुख आणि संतोष कदम, कार्तिक कोतवाल, कुणाल धिवरे, चिन्मय शिवले, जतीन बेलदार, यश कहाणे, इम्रान सय्यद, दानिश पठाण, कुणाल सिन्नरकर, ओम पगार, ऋषिकेश पगार, शुभम टकले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। युवा सेनेच्या माध्यमातून आमचे युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महाराष्ट्रभर युवा विजय दौरा हा साजरा करतोय आणि त्यानिमित्त महाराष्ट्रभरचे युवा सेनेचे आमचे सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्या भेटी घेतोय। या दौऱ्यामागचं उद्दिष्ट हे आहे की आम्हाला जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचायचं आहे। जे काही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मागील 2-2.5 वर्षाच्या काळात त्यांचा जो कार्यकाळ होता त्याच्यात जे काही काम केलंय त्यांना प्रेरित होऊन अनेक तरुण आज पक्षामध्ये किंवा युवा सेनेच्या माध्यमातून त्यांना जोडलं जाण्यासाठी ते इच्छुक आहेत। तर त्यांना भेटणं, जास्तीत जास्त पक्षात युवा सेनेच्या वतीने सदस्य नोंदणी जी पक्षाची शिवकार्य सदस्य नोंदणी जी सुरू आहे त्याला युवा सेनेचा देखील हातभार असावा या दृष्टिकोनातून आम्ही ते देखील एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ते देखील एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे या दौऱ्यामागचं। मग त्याच्या शाखांचं उद्घाटन असेल आणि त्याच निमित्ताने आज जसा आपला हा कार्यक्रम इथे या शाळेत आपण साजरा केला तर तिथे जास्तीत जास्त जे लहान मुलं आहेत ग्रामीण भागातील असतील, शहरी भागातील असेल, त्यांना शालेय साहित्य जर त्यांना जी काही गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ते पोहोचवणं हे देखील आम्ही या दौऱ्याच्या निमित्तानं करायचा प्रयत्न करतोय। तर असे विविध कार्यक्रम आम्हाला पक्षाच्या वतीने सांगण्यात आले ते डोळ्यासमोर ठेवून आम्ही पक्षाच्या वतीने हा महाराष्ट्रभर दौरा करतोय। दुसरा टप्पा आता हा सुरू आहे। आजचा हा तिसरा दिवस आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आम्ही सर्व तालुक्यांमध्ये आज आमच्या शिवसेनेच्या आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या जोडीने आज हा कार्यक्रम करतोय। तर त्यानिमित्त आम्ही सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज सिद्धांतजी असतील त्यांनी ज्या पद्धतीने आज दिवसभर हे कार्यक्रम घेतले, आज देखील शाळेतला तुम्ही कार्यक्रम पाहिला, अतिशय चांगला उपक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली इथे ओझर शहरात झाला। अशा प्रकारचे विविध कार्यक्रम पुढील फेब्रुवारी आणि मार्च महिना महाराष्ट्रभर होणार आहे। त्याचा हा टप्पा आता सुरू आहे। निश्चितपणे युवा सेना युवती असं आमच्या अधिकृत संघटनेचं नाव आहे आणि तुम्ही बघताय आज सिद्धांत दादा असेल त्यांच्या माध्यमातून आज संपूर्ण ओझर शहरामध्ये आपण एक पाऊल शिक्षणाकडे असं म्हणायला हरकत नाही। युवा सेनेला प्रेरित असणारं काम म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातलं असेल, क्रीडा क्षेत्रातलं असेल, हे सगळं जे काम आहे ते काम युवा सेनेला प्रेरित आहे आणि त्या हिशोबाने शैक्षणिक क्षेत्रातलं काम म्हणून आज सिद्धांत दादा हे संपूर्ण आपण ओझर शहरामध्ये फिरतोय आणि अतिशय चांगला उत्साह त्यांना मिळतोय, प्रतिसाद त्यांना मिळतोय। त्यामुळे निश्चितच असं म्हणावं लागेल की आम्ही जो दौरा उत्तर महाराष्ट्रामध्ये जो दौरा आम्ही गेल्या मागच्या महिन्यापासून सुरुवात केली त्याचा आजचा हा दुसरा टप्पा आहे। दिंडोरी लोकसभा आज दुसरा टप्पा आहे आणि त्या टप्प्यामध्ये आम्ही आज ओझर शहर घेतलेलं आहे। तर निश्चितपणे आम्हाला पण असं ऊर भरून येतंय की इतका चांगला प्रतिसाद शिवसेनेला इथे आहे। त्यामुळे हा प्रतिसाद हा कार्यकर्त्यांच्यामुळे असतो। ही जी लोक इथे मेहनत घेतात, स्थानिक लेवलला ही जी काम करतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे जनतेचा बघणारा दृष्टिकोन हा बदलत असतो आणि निश्चितपणे ही आमची कामाची पावती, ही युवासेनेची कामाची पावती आणि ही युवासेनेची कामाची पावती ही आमच्या शिवसेनेच्या फादर बॉडीला निश्चितपणे येत्या इलेक्शनमध्ये उपयोगात पडेलच याची मला खात्री आहे। तो प्रतिसाद त्यांना मिळतोय। त्यामुळे निश्चितच असं म्हणावं लागेल की आम्ही जो दौरा उत्तर महाराष्ट्रामध्ये जो दौरा आम्ही गेल्या मागच्या महिन्यापासून सुरुवात केली त्याचा आजचा हा दुसरा टप्पा आहे। दिंडोरी लोकसभा आज दुसरा टप्पा आहे आणि त्या टप्प्यामध्ये आम्ही आज ओझर शहर घेतलेलं आहे। तर निश्चितपणे आम्हाला पण असं ऊर भरून येतंय की इतका चांगला प्रतिसाद शिवसेनेला इथे आहे। त्यामुळे हा प्रतिसाद हा कार्यकर्त्यांच्यामुळे असतो। ही जी लोक इथे मेहनत घेतात, स्थानिक लेवलला ही जी काम करतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे जनतेचा बघणारा दृष्टिकोन हा बदलत असतो आणि निश्चितपणे ही आमची कामाची पावती, ही युवासेनेची कामाची पावती आणि ही युवासेनेची कामाची पावती ही आमच्या शिवसेनेच्या फादर बॉडीला निश्चितपणे येत्या इलेक्शनमध्ये उपयोगात पडेलच याची मला खात्री आहे। पण 6 शाखेचं ओपनिंग केलेलं आहे ओझर गावात
तसं आम्हाला पूर्ण गावात करायच्या होत्या, पण वेळेअभावी आम्ही 7 शाखेचं ओपनिंग केलेलं आहे. म्हणजे माझे वडील मला 2 दिवसापासून एकच गोष्ट म्हणतात, मी आजपर्यंत शिवसेनेचं 35 वर्षापासून काम करतो, मी युवा सेनेची शाखा ही ओपनिंग होताना कधीच बघितलेली नाही. तेच पहिल्यांदाच आपण तो उपक्रम घेतलेला आहे. इंदिरा गांधी चौक बघ इकडे दादा मागे का काय ओके.